भारतामध्ये ज्या 10 मेट्रो सिटी आहेत त्याच्यातल्या 2 मेट्रो सिटी आपल्या महाराष्ट्रात आहे आणि काही दिवसापूर्वीची जर तुम्ही न्यूज बघितली असेल तर पूर्ण भारतामध्ये राहण्यासाठी सगळ्यात उत्तम शहर जर कुठलं असेल तर ते आपलं पुणे आहे आणि प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटावी अशीच ही बाब आहे। आणि सोबत जर तुम्ही रिअल इस्टेटचा इतिहास बघितला तर ज्यांनी ज्यांनी पुणे मुंबईच्या मध्ये इन्व्हेस्टमेंट केली ते सगळे लोक आज खूप साऱ्या प्रॉफिटमध्ये आहे। आणि तुम्हीसुद्धा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून 100% ग्रोथ घेऊ इच्छित असाल तर आज मी तुमच्यासाठी उर्से या भागामध्ये एक जबरदस्त फुल्ली डेव्हलप अफोर्डेबल कॉस्टचा प्लॉटिंग प्रोजेक्ट घेऊन आलो आहे, जिथे फेज 1च्या गवगवीत यशानंतर फेज 2 लॉन्च करण्यात आला आहे, जो फक्त 16 प्लॉटचा आहे। सो तुम्हीसुद्धा जर उर्से या भागामध्ये किंवा एक्सप्रेस लगत किंवा जुने मुंबई पुणे हायवे लगत प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर मग आजचा व्हिडिओ आणि आजचा प्रोजेक्ट फक्त तुमच्यासाठी। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे स्टीवन आणि तुम्ही बघता तुमच्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल जमीन जुमला, जिथे आम्ही प्रत्येक आठवड्यात तुमच्यासाठी वेगवेगळ्या लोकेशनचे क्लिअर टायटल प्लॉटिंग प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो आणि तुम्ही नेहमीच त्याला भरभरून प्रतिसादसुद्धा देत असता। आणि जमिनीबद्दल जर मी तुम्हाला सांगायचं झालो तर तुम्ही जमिनीमध्ये निश्चित इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, खास करून जर ते क्लिअर टायटल प्रोजेक्ट असतील तर, कारण जमिनीची उत्पत्ती जी आहे ती करता येत नाही। सो असाच एक प्लॉटिंग प्रोजेक्ट आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तुम्ही फक्त या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा, जेणेकरून हा प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये तर लक्षात येईलच, पण एक सुंदर प्लॉटिंग प्रोजेक्ट बघण्याची जी अनुभूती आहे तीसुद्धा निश्चित येईल। तुम्ही जर रिअल इस्टेट इन्व्हेस्टर असाल आणि प्रॉपर्टीमध्ये ग्रोथ मिळण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमच्यासाठी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी एक भन्नाट ऑपॉर्च्युनिटी सांगणार आहे। पुण्यातली एक रेप्युटेड कंपनी पुण्याजवळच 22 एकरमध्ये अगरवूडच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग प्रोजेक्ट करते, जिथे तुम्ही फक्त 1 लाख रुपये प्रति गुंठ्यानी 11 लाखात 11 गुंठे किंवा 20 लाखात 20 गुंठे प्लॉट घेऊन खूप अट्रॅक्टिव्ह असं इन्कम कमवू शकणार आहात। आता हे जे अगरवूडचं झाड असतं या झाडाच्या खोडापासून तेल काढलं जातं, ज्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे। आणि आता जो केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला 25-26चा, त्याच्यामध्ये सुद्धा अगरवूडसाठी भरघोस अशी तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे। खूप युनिक असं हे प्लांटेशन असतं आणि पुण्यातली ही जी कंपनी आहे ती 22 एकरमध्ये याचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करते आणि आत्ता प्रिलॉन्चमध्ये एक सुंदर ऑपॉर्च्युनिटीसुद्धा चालली आहे। रेट तर तुम्हाला कमी मिळणारच आहे, पण प्रमोशनल बेनिफिटच्या स्वरूपात तुम्ही महिन्याचे 33 ते 60 हजार रुपयेसुद्धा इथून कमवू शकणार आहात। आणि अगरवूडचं जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असतं ते 9 वर्षाचं असतं, 9 वर्षानंतरसुद्धा तुम्हाला खूप अट्रॅक्टिव्ह असं इन्कम जे ते या फार्मिंगमधून मिळू शकतं। सो तुम्हाला हा कॉन्सेप्ट डिटेलमध्ये समजून घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून निश्चित आम्हाला संपर्क करा आणि रिअल इस्टेटमध्ये छोटी इन्व्हेस्टमेंट करून पोर्टफोलिओ बनवायची ही संधी मुळीच चुकवू नका। सो म्हणजे आता आपण या प्रोजेक्टच्या टायटलबद्दल समजून घेऊया। रिअल इस्टेटमध्ये कुठेही इन्व्हेस्टमेंट करताना टायटलला खूप जास्त महत्त्व असतं। सो नेहमी रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना टायटल चेक करून घेत चला। भले लीगल ॲडवायझरला, वकिलाला किंवा कन्सल्टंटला 5-10 हजार द्यावे लागले तरी चालतील, पण जर तुम्ही टायटल चेक न करता रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि उद्या जर त्यात लिटिगेशन आलं तर तुमचे लाखो करोड रुपये जे आहे ते ब्लॉक होऊ शकतात आणि जो मानसिक त्रास आहे, मनस्ताप आहे, तो परत वेगळा असतो। त्यामुळे टायटल नेहमी चेक करून घेत जा। आम्ही स्वतः म्हणजे जमीन जुमलाची आमची जी टीम आहे किंवा बुकमाय वास्तूची, आम्ही नेहमी क्लिअर टायटल प्रॉपर्टीचेच व्हिडिओ बनवत असतो। हा जो प्रोजेक्ट आहे 100% क्लिअर टायटल NA, PMRD आणि रेरा सँक्शन असा आहे, सोबत पूर्ण डेव्हलप पण झालेला आहे। आता NA असल्यामुळे तुमचं सेपरेट सेल डीड 7/12 इथं निश्चित होऊन जाईल। PMRD सँक्शन असल्यामुळे तुम्हाला FSI इथं जास्त मिळेल, जसं इथं 1.4चा FSI म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स, लिगली किती कन्स्ट्रक्शन करू शकता। आता इथं G+2चं जे कन्स्ट्रक्शन आहे ते खूप सुंदर पद्धतीने होऊन जाईल, तेवढी परमिशन पण आहे। आणि 1.48चा FSI असल्यामुळे 1000 स्क्वेअर फूटच्या प्लॉटवर जवळजवळ तुम्ही 1480 स्क्वेअर फूटचं जे लिगल बांधकाम आहे ते इथे करू शकणार आहात। सोबत तुमचं बँक लोन जे ते सुद्धा 80-90% इथे निश्चित होऊन जाईल आणि कुठल्याही बँकेतून होईल, कारण प्रॉपर्टीचं टायटल जे आहे
ते क्लिअर आहे. त्या व्यतिरिक्त रेरा सँक्शन तर आहेच हा प्लॉटिंग प्रोजेक्ट, पण रेरामध्ये ज्या ज्या गोष्टी डेव्हलपरनी कमिट केल्या होत्या त्या सर्व गोष्टी इथं बनवून तयार आहे. खास करून ह्या ज्या ॲम्युनिटीज आहेत, जेव्हा मी फेज 1चा व्हिडिओ इथं बनवला होता तेव्हा ह्या सर्व ॲम्युनिटीज अंडर कन्स्ट्रक्शन होत्या, पण आता सर्व ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या बनवून तयार आहे. पूर्ण प्रोजेक्ट रेडी टू मूव्ह आहे आणि फेज 2मध्ये फक्त 16 प्लॉट आहेत. ज्यावेळेस आम्ही फेज 1 विकत होतो त्यावेळेस 50पेक्षा जास्त प्लॉट होते, तरीसुद्धा 3 ते 4 महिन्यात हा पूर्ण प्रोजेक्ट सोल्ड आउट झाला होता. आता तर फक्त 16च प्लॉट आहेत आणि छोटे प्लॉट साईज असल्यामुळे फटाफट जे आहेत ते विकण्याचे चान्सेस आहे किंवा पटकन सोल्ड आउट होऊन जातील. सो निश्चित स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही पटापट साईट व्हिजिटचं नियोजन करा. सर्व गोष्टी ज्या आहेत प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना त्या ह्या प्रोजेक्टमध्ये जुळतात आहे. सो प्रोजेक्टचं टायटल जे आहे ते 100% NA PMRDA आणि रेरा सँक्शन असं आहे. सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे त्याला थोडं सविस्तरमध्ये समजून घेऊया. हा जो प्रोजेक्ट आहे हा उर्सेमध्ये लोकेटेड आहे. प्रोजेक्टच्या अगदी समोरच्या साईडला आपला पुणे मुंबई जो एक्सप्रेसवेचा टोल आहे तो आहे आणि टोल नाक्याचा जो सर्व्हिस रोड आहे त्याला लागून हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे. इथून जे तळेगाव आहे ते 11 किलोमीटरवर आहे. सोमाटणा फाटा जो आहे तो 7.9 किलोमीटरवर आहे. मुकाई चौक जो आहे जिथून आता मेट्रो पण सँक्शन आहे तो 15 किलोमीटरवर आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जे ते 98 किलोमीटर आहे. आता जुन्या मुंबई पुणे हायवेलगत क्रिसालाचा पण खूप मोठं प्लॉटिंग प्रोजेक्ट चालू आहे ज्याचा मी व्हिडिओ बनवला होता. मला विचाराल तर त्या लोकेशनपेक्षा पण हे लोकेशन जे ते खूप बेस्ट आहे. इथून जर तुम्ही पुढच्या साईडला गेला तर वारीवानाचा प्रोजेक्ट आहे जो की फरांदे डेव्हलपर्सचा आहे, जिथे मोठ्या प्रमाणात जे बंगलो आहेत ते बनवून विकण्यात आलेले, प्लॉट पण विकण्यात आलेले आहेत. पण प्राइजिंग वाईज बघाल तर तिकडं जास्त प्राइजिंग आहे. साहजिक आहे तो प्रोजेक्ट पण खूप मोठा आहे, पण सगळे फर्स्ट होम बायर त्या प्रोजेक्टमध्ये राहतात. त्याला जर आपण कंपेअर केलं तर ह्या प्रोजेक्टचं लोकेशन अजून चांगलं आहे, कारण हे अलीकडं आहे, पूर्णपणे डेव्हलप प्रोजेक्ट आहे. आणि जर तुमचं बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी हा प्रोजेक्ट खूपच उत्तम असा प्रोजेक्ट आहे. इथं जर ह्या प्रोजेक्टला इतर डेव्हलपरशी कंपेअर केलं तर ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला खूप व्हॅल्यू फॉर मनी ज्या आहेत त्या बघायला भेटतील. आणि जो इथला निसर्ग आहे खास करून तो खूप सुंदर आहे. एक्सप्रेसली जाताना जे तुम्हाला डोंगर दिसतात, या साईडला जेवढे डोंगर दिसतात हे पावसाळ्यात खूप सुंदर वाटतात. आणि हा जो व्ह्यू आहे हा लाईफ टाईम असाच राहणार आहे. टायटल तर क्लिअर आहे, पण लोकेशन पण बेस्ट आहे आणि प्रोजेक्ट पूर्ण डेव्हलप झाल्यामुळे तुम्हाला ताबडतोब इथे प्लॉट बुक करण्याची इच्छा जी आहे ती निश्चित होणार आहे. बाकी या प्रोजेक्टपासून शाळा, हॉस्पिटल, इन्स्टिट्यूट, एंटरटेनमेंट झोन आणि पेट्रोल पंपचं जे काही डिस्टन्स आहेत किंवा कुठे आहेत हे मी स्क्रीनवर टाकतो आहे. तुम्ही व्हिडिओला पॉज करून हे सर्व चेक करू शकता. बाकी जेव्हा कधी तुम्ही साईट व्हिजिटचं नियोजन कराल तुम्ही निश्चित आम्हाला संपर्क करा. आमची टीम तुम्हाला या प्रोजेक्टचं गुगल लोकेशनसुद्धा 1 to 1 शेअर करेल, ज्यामुळे तुम्हाला इथल्या नियर बाय लोकेशनचा सुद्धा जो अंदाज आहे तो येऊन जाईल. मंडळी, या प्रोजेक्टच्या लेआउटबद्दल जर सांगायचं झालं तर 6 एकरचं हे पूर्ण लँड पार्सल आहे. त्याच्यामध्ये टोटल 72 युनिटचं सँक्शन इथे घेण्यात आलेलं आहे. म्हणजे ब्लूप्रिंटवर 72 युनिट सँक्शन आहेत. फेज 1मध्ये 56 युनिट होते जे की पूर्णपणे सोल्ड आउट होऊन त्याचं पोझिशनसुद्धा इथे झालेलं आहे. फेज 2मध्ये फक्त 16 प्लॉट आहे आणि मिनिमम प्लॉट साईज जी आहे ती 1076 स्क्वेअर फूटची आहे. 1076 म्हणजे सातबाऱ्यावरचा जो एक आर असतो तो सुद्धा 1076चाच असतो. ॲम्युनिटीजबद्दल सांगायचं झालं तर 20पेक्षा जास्त ॲम्युनिटीज इथे बनवून तयार आहे. FSI 1.48चा आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 1000 स्क्वेअर फूटचा जर प्लॉट घेतला तर 1480 स्क्वेअर फूटचं तुम्ही बांधकाम करू शकता. आणि 1480 म्हणजे खूप मोठं बांधकाम असतं. अगदी 4 BHK सुद्धा बनवू शकतो विथ गार्डन वगैरे, पार्किंग वगैरे असं सुटसुटीत बनवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर परमिशनचं विचाराल तुम्ही मला हाईटच्या हिशोबाने तर G+2चं कन्स्ट्रक्शन जे आहे ते तुमचं इथे आरामशीर होऊन जाईल. सो अशा पद्धतीचा हा जो पूर्ण लेआउट आहे तो या प्रोजेक्टचा इथे आहे. छोटा लेआउट आहे पण डेव्हलप झाल्यामुळे अतिशय सुंदर अशा गेटेड कम्युनिटीचा जो फील आहे तो या प्रोजेक्टमध्ये येतो आहे. सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचं इन्फ्रास्ट्रक्चर समजून घेऊया. प्रोजेक्टचं टायटल जेवढं महत्त्वाचं असतं तेवढंच प्रोजेक्टमध्ये मिळणाऱ्या सुखसुविधासुद्धा महत्त्वाच्या असतात. आणि सुखसुविधामध्ये जर एक नंबरची कुठली गोष्ट असेल तर ती असते सिक्युरिटी. या प्रोजेक्टला 3 टायर सिक्युरिटी तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही समोरच्या साईडला बघू शकता. एंट्रन्स गेट तर आहे, सोबत सिक्युरिटी केबिन पण आहे आणि सिक्युरिटी गार्डसुद्धा इथं 24 तास अवेलेबल असतो. त्या व्यतिरिक्त पूर्ण प्रोजेक्टमध्ये तुम्हाला CCTV कॅमेरे जे आहेत ते सगळीकडे बघायला भेटतील. प्रत्येक रोडवर CCTV कॅमेरे आहेत, जिथे बघाल तुम्हाला कॅमेरे बघायला भेटतील. आणि पूर्ण प्रोजेक्टला उच्च दर्जाचं वॉल कंपाऊंड जे आहे ते इथे करण्यात आलेलं आहे. सर्व प्रोजेक्ट
रेडी टू मूव्ह अशा कंडिशनमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही इथं ॲज अ इन्व्हेस्टर जरी प्लॉट घेऊन ठेवला तरी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डेव्हलपर करून ऑलरेडी अरेंज इथे करण्यात आलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त हे 12 मीटरचे तुम्ही सिमेंटचे रोड बघू शकता. किती प्रॉपर नियोजन ह्या रोडचं इथे करण्यात आलेलं आहे. आणि ह्याच्या बाजूला तुम्ही हे पण बघू शकता, इथं पेवर ब्लॉक लावण्यात आलेले आहेत, फुटपाथ. आता हे सर्व्हिस लाईन याला तुम्ही म्हणता. जर काय मेंटेनन्सची कामं निघली तर ह्या पेवर ब्लॉकला काढून इथं मेंटेनन्सची कामं जी आहेत ती आरामशीर करता येतात. त्याच्यानंतर हे ड्रेनेजचे कनेक्शन बघा तुम्हाला इथे बघायला भेटतील. आता ड्रेनेजची लाईन मी अनेक प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये बघितली, पण STP प्लांट जो असतो, सिवेज ट्रीटमेंट प्लांट, तो सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे. प्लॉटच्या आतमध्ये पण बघा तुम्हाला एक जे चेंबर दिसतं आहे ना, तर ते सिवेज ट्रीटमेंट प्लांटचं चेंबर आहे. त्या व्यतिरिक्त पूर्ण प्रोजेक्टला डिमार्केशन तुम्ही बघू शकता. लोखंडाचं डिमार्केशन करण्यात आलेलं आहे. स्टीलमध्ये हे सर्व डिमार्केशन जे आहे ते प्रॉपर करण्यात आले. प्रत्येक प्लॉटला इथं नंबर, कस्टमरचं नाव, प्लॉटची लांबी, रुंदी आणि डिमार्केशन केल्यामुळं कोणाचा प्लॉट आहे हे लगेच एका मिनटात कळतं. त्याच्यानंतर वॉटर कनेक्शनचं जे नियोजन आहे ते आहे. पाण्याचं नियोजन बघा कसं करणार. नुसतं टॅप नाही देण्यात आलं आहे, प्रॉपर याला मीटर आहे, याला कॉकसुद्धा देण्यात आलेला आहे. हे असं एवढं सुंदर नियोजन फक्त रेप्युटेड डेव्हलपर किंवा जे ब्रँड असतात तेच करू शकतात. या साईडला बघा MSABचं प्रॉपर कनेक्शन आहे. ह्याच्या आतमध्ये मीटरसुद्धा आहे. आतल्या साईडला या प्लॉटधारकाचा मीटरसुद्धा इथं आहे. म्हणजे तुम्ही जर इथं बंगलो कन्स्ट्रक्शन करणार असाल तर ज्या बेसिक गोष्टी लागतात त्या तर आहेच आहे, ज्या ॲडव्हान्स गोष्टी असतात त्यासुद्धा इथे तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर DG फॉर कॉमन एरिया त्याचंसुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामुळे रात्री जरी तुम्ही आला तर तुम्हाला इथल्या सगळ्या ज्या लाईट्स आहेत, कॅमेरे आहेत किंवा ज्या ॲम्युनिटीजमधल्या लाईट्स आहेत त्या सगळ्या चालू मिळतील, कारण इथं बॅकअप सुद्धा आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे बाहेर आलात तर तुम्हाला हे स्ट्रीट लाईट बघायला भेटतील. बघा इथे या सगळ्या स्ट्रीट लाईट आहेत बघा पूर्ण प्रोजेक्टमध्ये. त्याच्यानंतर हे सुद्धा बघा किती छोटा छोटा विचार डेव्हलपरकडून करण्यात आलेला आहे. आपली गाडी प्रॉपर आत जावे म्हणून तर रॅम्पसुद्धा बनवण्यात आले आहे, तर तो सुद्धा विचार इथं करण्यात आलेला आहे. लँडस्केप गार्डन विथ ट्री, हे बघा दोन्ही साईडने दुतर्फा बघा किती सुंदर झाडंही लावण्यात आलीत. फेज 1चा व्हिडिओ आम्ही जेव्हा ह्याचा बनवत होतो तेव्हा हे सगळं अंडर कन्स्ट्रक्शन होतं. ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या नव्हत्या, दिसत नव्हत्या. आणि त्यावेळेस मी अनेक जे आमचे कस्टमर साईड व्हिजिटला यायचो त्यांना सांगायचो की हे सगळं होऊन जाईल, तुम्ही बिंदास विश्वास ठेवून इथं प्लॉट घ्या. आता ज्या लोकांनी विश्वास ठेवला त्यांनी इथं प्लॉट घेतले. रेट पण त्यांना खूप अट्रॅक्टिव्ह मिळाले. सो रेटमध्ये पण आता साहजिक फरक पडला आहे. पण तुम्ही सगळ्या गोष्टी बघा, अंडर कन्स्ट्रक्शन असताना जर तुम्ही प्लॉट बुक केले तर चॉईसचा प्लॉटसुद्धा तुम्हाला बुक करता येतो. आणि जी दिशा असते वास्तुशास्त्राच्या हिशोबाने किंवा कॉर्नर प्लॉट वगैरे जे आहेत ते तुम्हाला मिळायलासुद्धा सोपे जातात. त्यामुळे आम्ही जेव्हा पण व्हिडिओ बनवून टाकतो, आता हा रेडी टू मूव्ह जरी प्रोजेक्ट असेल तरी बऱ्याचदा लॉन्चिंगच्या प्रोजेक्टचे पण व्हिडिओ टाकत असतो. सो तुम्ही नक्की त्याला साईड व्हिजिट करत चला, जेणेकरून प्लॉटचे जे रेट आहेत हे झपाट्याने वाढतच असतात. आणि जर लोकसंख्येचा विचार केला तर प्लॉटिंग प्रोजेक्टची जी क्वांटिटी ती फारच कमी आहे. कमीत कमीतच एने प्लॉट बनतात, त्यामध्ये पटकन विकले जातात. सो निश्चित तुम्ही त्याचा विचार करत जाता. फेज 2 पण जो आहे तो 16 प्लॉटचा आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात संधी दवडू नका. आता आपण फेज 2 पण जाऊन बघू. पण हे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर रेडी टू मूव्ह आहे, तुम्ही ताबडतोब इथे कन्स्ट्रक्शन करू शकता. असे फीडर बॉक्ससुद्धा बघा इथे लावलेले आहेत. सगळं प्रॉपर नियोजन आहे. खूप मोठ्या डेव्हलपरचे हा प्रोजेक्ट असल्यामुळे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे बघायला भेटतील. एका शब्दात सांगायचं झालं तर व्हॅल्यू फॉर मनी असलेला असा हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टच्या ॲम्युनिटीजबद्दल जर सांगायचं झालं तर खूप साऱ्या ॲम्युनिटीज इथे बनवून ठेवण्यात आल्या आहेत. अगदी लहान मुलांपासून यंगस्टर असेल तर सिनियर सिटीजन सगळ्यांचा विचार करून इथे ॲम्युनिटीज बनवण्यात आल्या आहेत. पण सर्वात जर मेन ॲम्युनिटीज मला कुठली वाटली असेल ना तर बघा हे वर 8 रूम जे बनवून ठेवण्यात आले आहेत ना, तर हे फार युनिक ॲम्युनिटीज आहे. म्हणजे फुल्ली फर्निश सर्व्हिस सूट्स आहेत, हे 8 आहेत. आता होतं कसं की रिअल इस्टेटमध्ये खास करून प्लॉटिंगमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा लगेच काही बंगलो बनवायचा विचार होत नाही. खूप दिवस तुमचा जो प्लॉट आहे तो तसाच राहतो. आणि जेव्हा तुम्ही प्लॉटला व्हिजिट करायला येता त्यावेळेस तुम्ही स्वतः कन्स्ट्रक्शन न केल्यामुळे तुम्हाला त्या प्लॉटवर थांबता येत नाही किंवा राहता येत नाही. तुम्ही येऊन लगेच व्हिजिट करता. पण ह्या प्रोजेक्टमध्ये तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये बघा असे लक्झरी स्वीट्स इथे बनवण्यात आले. तर जेव्हा कधी तुम्ही या प्लॉटवर याल किंवा शनिवार रविवार सुट्टी घेऊन जर आलात तर तुम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये राहू शकता जोपर्यंत तुम्ही बंगलो बनवत नाही. तर आणि दुसरी गोष्ट सोसायटीला ह्याच्यातून रेव्हेन्यूसुद्धा जनरेट होतो. तो फुल्ली फर्निश लक्झरी स्वीट्स इथं बनवून ठेवण्यात आलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त चिल्ड्रन प्ले एरिया आहे बनवून ठेवण्यात आलेला आहे, तयार आहे. त्यानंतर क्लब हाऊस आहे. आता हा क्लब हाऊसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर जॉगिंग ट्रॅक विथ सायकल आहे. लँडस्केप गार्डन विथ पार्टी लॉनसुद्धा आहे. इंडोर गेम
इन क्लब हाऊसमध्ये स्क्वॅश कोर्ट आहे, त्यानंतर कार्ड रूम आहे, त्यानंतर कॅरम रूम आहे, टेबल टेनिस आहे, चेस आहे आणि जो फुटबॉल असतो तो एक आहे इथे. गझिबो आहे, त्यासोबत सिटिंग एरिया पण देण्यात आलेला आहे. डेडिकेटेड योगा आणि मेडिटेशन झोन आहे. मल्टीपर्पज टर्फ फॉर बास्केटबॉल आहे, व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटनसाठी सुद्धा सोय आहे. त्या व्यतिरिक्त स्विमिंग पूल विथ सनडेक स्विमिंग पूल तुम्ही बघू शकता. बघा इथं किती सुंदर असा मस्त स्विमिंग पूल बनवून झाला आहे. ओपन जिमसुद्धा इथे आहे. हे बघा जे माझ्या मागं तुम्हाला ओपन जिम दिसत आहे. तर सर्व गोष्टी बनवून ठेवण्यात आलेल्या आहे. त्या व्यतिरिक्त बघा इथं कॅफेटेरियासुद्धा ऑपरेशनल आहे. हे सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. हे मी वारंवार सांगतो की मोठे जे डेव्हलपर असतात, जे ब्रँड असतात, हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा बनवून ठेवतात आणि लोकांना दिलेल्या ज्या कमिटमेंट आहेत त्या फुलफिल करतात. सो निश्चित ह्या प्रोजेक्टचा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. फेज 2मध्ये फक्त 16 प्लॉट आहे आणि छोट्या साईजचे प्लॉट असल्यामुळे घेणं खूप सोपं आहे. तुम्ही साईड व्हिजिट ह्याला निश्चित करून घ्या. मी अनेक प्लॉटिंग प्रोजेक्टचे व्हिडिओ याच्या आधी बनवलेत, पण फोर्सफुली मी कधी म्हटलेलं नाही की तुम्ही साईड व्हिजिटला या, ह्या प्रोजेक्टला व्हिजिट करा. ही पुणे मुंबईच्या जवळ, खास करून पुण्याच्या जवळ उर्स टोल नाक्याजवळची अतिशय सुंदर अशी गेटेड कम्युनिटी आहे. लिमिटेड इन्व्हेंटरी आहे. सो निश्चित तुम्हाला इथे प्लॉट घ्यायला आवडेल. त्यासाठी तुम्हाला साईड व्हिजिट करावी लागेल आणि साईड व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा मॅसेजसुद्धा करू शकता. सो आता आपण इथल्या प्राइजिंग समजून घेऊया. सो मंडळी, व्हिडिओच्या शेवटी आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपण रेट समजून घेऊया. आणि रेट सांगण्याच्या आधी माझी पुन्हा एकदा विनंती की तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघता पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर आमच्या या मराठमोळ्या जमीन जुमला चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जर रिअल इस्टेट सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएशनचा विचार केला तर 90% लोक जे आहेत ते हिंदीमध्येच कॉन्टेंट बनवतात. आम्ही आहोत जे आपल्या मातृभाषेत मराठीमध्ये रिअल इस्टेटचा जो कॉन्टेंट तो बनवतो आणि फक्त लीगल अँड क्लिअर टायटलच प्रॉपर्टी तुमच्यापर्यंत घेऊन येतो. व्हिडिओपुरते मर्यादित न राहता आमच्या व्ह्युअर्सला, आमच्या कस्टमरला 1-to-1 सर्व्हिस देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो आणि हे सर्व करताना आम्ही कधीच कुठले चार्जसुद्धा करत नाही. सो निश्चित आमच्या ह्या जमीन जुमला फॅमिलीमध्ये सहभागी होण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. तुमच्या सबस्क्राईब, लाईक, शेअर केल्याने आम्हाला ग्रोथ करण्यासाठी सुद्धा निश्चित मदत होते. सो रेट सांगायचं झाला तर 3800 रुपये पर स्क्वेअर फुटाचा रेट इथे ठेवण्यात आलेला आहे. आणि बघा हे फेज 2ची ही जमीन आहे. 16च प्लॉट इथे बनणार आहे. 3800 रुपये जरी पर स्क्वेअर फुटाचा रेट असला तो पॅकेज कॉस्ट कमी जाण्याचं कारण काय की सगळ्यात प्लॉट जे ते 1076 स्क्वेअर फुटापासून इथे प्लॉट साईज सुरू होते. त्यामुळे पॅकेज कॉस्ट जी आहे ती 39-40 लाखाच्या आसपासच जाते. सोबत तुमचं 80 आणि सिबिल आणि तुमचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असेल तर 90% पण तुमचं जे बँक लोन आहे ते निश्चित इथं होणार आहे. आणि प्रोजेक्ट जसं मी सांगितलं 100% क्लिअर टायटल असल्यामुळे कुठल्याही नॅशनलाइज किंवा मल्टीनॅशनल बँकेतून जे आहे ते तुमचं निश्चित लोन होऊन जाईल. मी तुम्हाला अगदी कळकळीने एक विनंती करेल, ह्या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर लोकेशनवर खूप सुंदर अशी गेटेड कम्युनिटी इथे बनवून तयार आहे. ट्रस्ट हा विषयच नाही आहे कारण प्रोजेक्ट क्लिअर टायटल तर आहे, पण सर्व डेव्हलपमेंट जी आहे तीसुद्धा इथे झालेली आहे. पुण्यातल्या रेप्युटेड डेव्हलपरचा हा प्रोजेक्ट आहे आणि उर्से टोल नाक्यात जवळ असल्यामुळे तुम्ही पुण्याकडून येत असाल तर फार स्पीडनी इथं जे आहे ते येऊ शकता. सो या प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये प्लॉट घेण्याची संधी मुळीच चुकवू नका. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून विचारू शकता किंवा मला कमेंटसुद्धा करू शकता. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.